नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महामंडळाच्या ज्या स्कीम आहेत 26 ते 40 घरांच्या, त्या स्कीमसाठी जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की ज्या हायेस्ट स्कीम आहेत, ज्या ठिकाणी नंबर ऑफ फ्लॅट्स सगळ्यात जास्त अवेलेबल आहेत, त्यातल्या आपण स्कीम बघत आहोत. त्यातली ही दुसरी स्कीम आहे. याआधी आपण एक स्कीम बघितली होती, ती 741 फ्लॅट्सची होती. त्याच्यानंतर दुसरी आपण स्कीम बघतोय, ज्या ठिकाणी 480 फ्लॅट अवेलेबल आहेत. आपण जर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघितलं, तर ह्या बांधकाम चालू असणाऱ्या ज्या काही सदनिका आहे, त्यांच्या तपशिलामध्ये ही बिल्डिंग नंबर 2. याच्या आधी आपण जो व्हिडिओ बनवला होता, तो बिल्डिंग नंबर 3 होता. ABC अबक म्हणून बिल्डिंग पॉकेट 2 मधली, कन्नमवार नगरमधली, जी मध्यम उत्पन्न गटासाठी होती. सेम त्याच बिल्डिंगला अपोजिट साईडला दुसरी बिल्डिंग जी आहे, बिल्डिंग नंबर 2, ही बिल्डिंग नंबर 3, आणि त्या ठिकाणी A आणि B अशा विंग आहेत. पॉकेट 2 मधलेच आहेत, मध्यम उत्पन्न गटासाठीच्याच आहेत, ज्यात 480 सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत. 239 सदनिका ह्या जनरल पब्लिकसाठी आहे आणि बाकी जवळपास सगळ्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी या ठिकाणी सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत. त्याची किंमत जर बघितली तर 1,45 ते 1,47 आसपास याची किंमत आहे आणि सेम एरिया, सेम जे काही स्क्वेअर फीट आहे, या दोन्ही स्कीमामध्ये आहेत. तरी थोडासा डिफरन्स आहे. या ठिकाणी जी स्कीम आहे, त्या ठिकाणी थोडंसं अमाऊंट जे कमी आहे. या ठिकाणी 1,47 आहे आणि या ठिकाणी 1,48 आहे. जवळपास ₹1,00,000 फरक या स्कीममध्ये आहे. म्हणजे ही जी स्कीम आहे 538 वाली, त्यात थोडंसं अमाऊंट ह्याचे कमी आहे, की बाकी एरिया वगैरे सेम आहे. बिल्डिंग जी आहे ती अपोजिटच आहे. त्याच पॉकेटचा पार्ट आहे, पॉकेट 2चा, आणि जे भोगवट प्रमाणपत्र आहे अपात्र आहे अजून. आणि जो महारेरावर जे डिटेल्स आहे, तो नंबरसुद्धा सेमच आहे. एकाच त्या प्रोजेक्टच्या अंडर ह्या 2 स्कीम आहेत. 2 वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत, की तर त्याची आपण माहिती बघणार आहोत. जर म्हाडाच्या वेबसाईटवर जर बघितलं, तर ही 539 नंबरची स्कीम आहे. याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही चॅनलवर बघू शकता. सेमच डिटेल्स जर बघितलं, तर आपल्याला 538 मध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे. बिल्डिंग नंबर 2 आहे आणि जी 539 आहे ती 3 आहे. त्याच्यात ABC विंग आहे. यामध्ये A आणि B अशा 2 विंग आहेत. पॉकेट 2 मधलाच हा पार्ट आहे, विलेज हरियाली, कन्नमवार नगर, विक्रोळीचा. सगळ्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. 78.85 ते 80.18 जवळपास. जर आपण एरिया स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फूट जर चेक केला, तर जवळपास 848 ते 863 जो काही आहे स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे. प्राइस रेंज 1,45 लाख आणि 1,48 लाखच्या रेंजमध्ये प्राइस आहे. अनामत रक्कम तुम्हाला ₹1,00,000 भरायची आहे. 590 तुमचं ॲप्लिकेशन फी जाणार आहे. ओके, सेम डिटेल आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला भेटते. 480 सदनिका अवेलेबल केलेल्या आहेत. ह्यामध्ये म्हाडाकडून फ्लोअर प्लॅन किंवा लोकेशन प्लॅन अवेलेबल केलेला नाही, किंवा गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा या ठिकाणी दिलेले नाही आहे. पण जो काही महारेरावरचा डिटेल्स आहे किंवा लोकेशन जर आपण बघितलं, तर कन्नमवार नगरचा एरिया आहे. या ठिकाणी बाजूला टागोर नगर आहे, विक्रोळीचाच हा पार्ट आहे. तर ह्यामध्ये ह्या 2 बिल्डिंग त्या स्कीम आहे. 539ची ही स्कीम आहे, ज्या ठिकाणी ABC बिल्डिंग आहे, आणि 538 वाला जो जी स्कीम आहे, ज्या ठिकाणी 480 घरं आहेत, त्या ह्या 2 विंग आहे. A आणि B अशा प्रकारचं या ठिकाणी ह्या 2 बिल्डिंग आहे. हे लोकेशन आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल, तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करू शकता. या ठिकाणी ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. ह्या बाजूला ही एक बिल्डिंग आहे, जी ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन चालू आहे, आणि त्याच्या अपोजिटलाच दुसरी स्कीमची बिल्डिंग आहे, त्याचं ही कन्स्ट्रक्शन ऑनगोईंग आहे. तर हे आहे लोकेशन. नियर बाय कनेक्टिव्हिटीला बऱ्याचशा गोष्टी आहे. या ठिकाणी पवई आहे, किंवा बाकी जिथे IT पार्कचा एरिया आहे, तुंग व्हिलेज आहे, दामोदर पार्क, मानपूर, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मुलुंड किंवा भांडूपचा एरिया सुद्धा कनेक्टिंग आहे. मेजर जो मुंबई आग्रा मुंबई हायवे आहे, तो सुद्धा जवळच आहे.
तर हे झालं लोकेशन. ह्याचं जर महारेरावर आपण डिटेल बघायच्या म्हटल्या तर ह्याचं जे प्रपोज कंप्लीशन आहे ते 2032 आहे, म्हणजे जवळपास 6-6.5 वर्षाचा कालावधी याच्या प्रोजेक्ट कंप्लीशनसाठी आहे ॲज पर महारेराच्या डेट्सनुसार. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा मुंबई हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डच डेव्हलप करते, म्हणजे म्हाडाकडूनच हा प्रोजेक्ट तयार होत आहे. प्रमोटर जर आपण बघितलं तर तेच आहे. लिटिगेशन कुठलंही नाही आहे ह्या प्रोजेक्टसाठी. ह्यामध्ये जर आपण बघितलं तर बिल्डिंग नंबर 2 मधल्या ह्या बिल्डिंग नंबर 2 मधली ए आणि बी विंग आहेत, ज्या ठिकाणी 35 फ्लोअर्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये, आणि जे हॅबिटेबल फ्लोअर आहे ते 32 आहे. 256 अशा सदनिका जर आपण युनिट बघितलं तर दोन्ही बिल्डिंगमध्ये आहे, ए आणि बी मध्ये. ए आणि बी मध्ये 256 अशा सदनिका आहेत. 240 जे युनिट आपण बघितलं तर रेसिडेन्शियल युनिट आहे 240 आणि 240, जे की 480 टोटल युनिट आहेत. ओके. ह्याचं पार्किंग डिटेल्समध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर बिल्डिंग नंबर 2चं जे पार्किंग डिटेल्स आहे त्यामध्ये विंग ए साठी सुद्धा 243 जे पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे, आणि 60 जे काय आहे 2 व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे, जे टोटल मिळून 303 पार्किंग या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. त्यानंतर बिल्डिंग 2 मधलेच विंग बी जे आपण बघतोय त्या ठिकाणी 244 4 व्हीलर पार्किंग आहे आणि 304 टोटल पार्किंग अवेलेबल केलेलं आहे. 240 फ्लॅटसाठी दोन्ही बिल्डिंगमध्ये मुबलक पार्किंग या ठिकाणी अवेलेबल दिसते. ह्याचा फ्लोअर प्लॅन आपण बघणार आहोत. तर फ्लोअर प्लॅनमध्ये जर आपण बघितलं किंवा लेआउट जर बघितला तर अशा प्रकारचं कन्नमवार नगरचं एरिया दिसतोय. आपण जर बघितलं पॉकेट 2, तर हे पॉकेट 2 आहे जे हायलाईट केलेलं आहे, आणि हाच त्या 2 बिल्डिंग या ठिकाणी तयार होत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर जी बिल्डिंग 2 आहे त्याचं ए आणि बी विंग आहेत, आणि ही बिल्डिंग 3 मधल्या ए बी सी अशा विंग आहेत. तर हे त्याचं लोकेशन आहे. हे मोठंसं ग्राउंड त्या ठिकाणी अवेलेबल आहे नियर बाय. याचा जर फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं आहे, आता जर आपण बघितलं बिल्डिंग, या ठिकाणी बिल्डिंग 2 मधलं ए विंगचा प्लॅन दाखवलेला आहे, आणि सिंपल एक फ्लॅटचं जे काही स्ट्रक्चर आपण जर बघायला गेलो तर या ठिकाणी लिव्हिंग रूम आपल्याला दिसते, एंट्रन्स आहे, लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आहे, डायनिंग आहे, किचन या ठिकाणी दिलेलं आहे, ड्राय बाल्कनी आहे, आणि एक कॉमन टॉयलेट आहे, एक बेडरूम आहे, त्याच्या बाजूला पुढे टॉयलेट दिलेलं आहे, आणि ही मास्टर बेडरूम आहे. तर असं स्ट्रक्चर आहे. हा त्याचा जो काही फ्लॅटचा प्लॅन आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि जर प्रॉपर्टी रेट्स आपण बघितले तर कन्नमवार नगरचे जवळपास 22,000 स्क्वेअर फूट ॲव्हरेज रेट सध्याच्या ट्रेंडनुसार तर दिसत आहे. आणि आता हे 2 मध्ये दाखवते, 2 आणि 1 मध्ये थोडासा फरक आहे. या ठिकाणी 21,600 दाखवते. म्हाडाची जी प्राइस अवेलेबल केलेली आहे ती 1,47 आहे. जर आपण एरिया कंपॅरिझन केलं तर 21,600 जर जो 80.18चा एरिया आहे, 663 आपल्याला स्क्वेअर फूटमध्ये एरिया येतो स्क्वेअर मीटरचा. त्याला आपण जर चेक केलं की जे ॲव्हरेज रेट आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर 180-41 एवढी त्याची प्राइस दिसते. पण डिपेंड आहे प्रायव्हेटच्या आणि म्हाडाच्या याच्यात ॲमेनिटीज काय आहेत किंवा त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ह्यामध्ये सुद्धा फरक पडतो. त्यामुळे ही प्राइसमध्ये कमी जास्त होऊ शकतं. जर आपण ह्याला कंपॅरिझन केलं तर जवळपास 38 लाखाचा आपल्याला डिफरन्स दिसतो, जे ॲव्हरेज प्राइस आहे अवेलेबल 99 एकर्सवर. त्यानुसार तरी म्हणजे जवळपास आपण पकडू शकतो की 30 लाखापर्यंतचा ॲव्हरेज बेनिफिट आहे. जर ह्यात बघितलं तर ह्याचं पोझिशन खूप लांब आहे. ते 2032 म्हणजे जवळपास 6.5 वर्षाचा कालावधी ची वाट बघावी लागणार आहे. एरिया व्यवस्थित आहे. एरिया
जो दिलेला आहे कार्पेट एरिया तो 2 BHKसाठीचा सफिशियंट एरिया आहे. लोकेशनसुद्धा चांगलं आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की त्या लोकेशनला व्हिजिट करा. तिथली ॲक्चुअल कंडिशन बघा, कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघा किंवा इतरही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करून बघू शकता आणि नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ती अफोर्डेबल प्राईस वाटली तर म्हाडाच्या लॉटरीसाठी नक्की ॲप्लिकेशन करा. आणि व्हिडिओ आवडला, माहिती आवडली ते नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही रेग्युलर अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवले जातील. आणि कोणी जर तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर जर ॲप्लिकेशन करीत असतील तर नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत